आशेनं आले होते ना ह्या क्लिनिकला की बाबा आता तिला ह्या आजारातून तिची मुक्तता व्हावी, ती 100% सरांनी तेवढं मला सहकार्य दिलं आणि तेवढी माझी मला जी अपेक्षा होती सगळी पूर्ण झाली किंवा त्यातून ती लवकर बाहेर पडली. नमस्कार मॅम, तुम्ही म्हणजे कुणाला दाखवण्यासाठी क्लिनिकमध्ये आला होता? माझी मुलगी तिला जरा स्किनला ॲलर्जी सारखं वाटलं. आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांची औषधं घेऊन पण कमी होत नाही म्हणून त्यांनी आम्हाला ह्या डॉक्टरांचा रेफरन्स दिला. त्यामुळे आम्ही या हॉस्पिटलला तिला दाखवायला आलो. त्या क्लिनिकविषयी रिलेटिव्हने सांगितलं. हां. मग नंतर इथे जेव्हा तुम्ही आला तेव्हा इथला तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे पहिले एक दोन वेळेला जेव्हा आम्ही आलो तेव्हा औषधं जास्त वाटत होती, म्हणजे तिच्या वयानुसार तिला औषधं जास्त वाटत होती. नंतर तिला सवय झाली आपण आणि पहिला रिझल्ट पहिल्या एक आठवड्याभरात तिला कमी झालं. नंतर जरा वाढलं तिचं प्रमाण ॲलर्जीचं. तर परत डॉक्टरांशी कन्सल्ट केल्यावर त्यातून बरीच लवकर रिकवर झाली. सरांशी भेटून सरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिला किती दिवसात फरक पडला आणि काय? 8 ते 1.5 महिन्यात चांगला फरक पडला. 1.5 महिन्यात तिनं पथ्य त्या व्यवस्थित बऱ्यापैकी 70-80% तर पाळूनच घेतली. एक 20% इकडे इकडे व्हायचं, खरं बऱ्यापैकी तिनं केलं कमी. आधी जी लक्षणं होती तिची ती कमी झाली नाही. हा, थोडे दिवस वेदर चेंज होईल तसं त्याप्रमाणे तिला त्रास होत होता. म्हणजे अगदी पावसाळ्याच्या वेळेला वगैरे खाज वगैरे व्हायची. त्यानंतर मग जशी जशी औषधं सूट व्हायला लागली तिला त्याप्रमाणे ते बरं झालं. जेव्हा तुम्ही इथे क्लिनिकला आला आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिच्या ह्याच्यामध्ये किती फरक पडला आणि किती दिवसात फरक पडला? ज्या वेळेला ट्रीटमेंट आम्ही चालू केली त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिला बराचसा फरक पडला, जवळजवळ 70% फरक पडला. त्यानंतर तिचं बहुतेक काहीतरी खाण्यात बदल झाला का काय झालं, तिला पुन्हा इचिंग चालू झालं. इचिंग चालू झाल्यानंतर एकदम जी जागा थोडी होती ती गुडघ्याच्या घोट्याला होती ती नंतर गुडघ्याच्या बाजूला बरेच झालं त्याचं. त्यानंतर डॉक्टरांना कन्सल्ट केल्यावर त्यांनी सांगितलं की बाबा असं होण्याची शक्यता असते. त्याने आणि 2 काळे वाढवले आणि त्यानंतर मग ते बऱ्यापैकी 15-1 दिवसात ते कव्हर झाले. 15-1 दिवसात आला. मग त्यानंतर त्यांना सायमल्टेनियसली त्यांनी वरून लावायला मलम आणि दुसरं काय लिक्विड दिलं होतं लावायला. त्यानुसार ते इचिंग वगैरे तिचं बऱ्यापैकी कमी झालं. म्हणजे याआधी तुम्ही कधी म्हणजे मॉडर्नची ट्रीटमेंट घेतली? हो, घेतली होती. ह्याच्या आधी ती एक 3 वर्षाची 4 वर्षाची असताना घेतली होती. तर ते तेवढ्या पुरतं कमी यायचं, एक आठवडाभरापुरतं, आणि परत एक 3-4 महिने झाले की पुन्हा त्याच जागेला तसंच उठायचं परत. म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सेने आयुर्वेदिक चिकित्सेने जवळजवळ म्हणजे मी 100% समाधानी आहे की बाबा दुसरी ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तुम्ही वेळ लागला तरी आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडेच जाणं गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आमच्या क्लिनिकचा आणि ट्रीटमेंट घेतली? मी ज्या आशेनं आले होते ना ह्या क्लिनिकला की बाबा आता तिला ह्या आजारातून तिची मुक्तता व्हावी, ती 100% सरांनी म्हणजे तेवढं मला सहकार्य दिलं आणि तेवढी माझी म्हणजे मला जी अपेक्षा होती सगळी पूर्ण झाली किंवा त्यातून ती लवकर बाहेर पडली. म्हणजे आयुर्वेदिक 100% रिझल्ट चांगला.